वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे कुर्मदेव सर्व कार्य तू सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा ज्याच आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजी असलेला राकेश मात्रे आमचे दोन बंधुराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. सागाव 40 प्लस क्रिकेट संघ आयोजित आपण तर सागाव 40 प्लस चषक ही स्पर्धा आपण पाहतो. आज पहिला दिवस उद्घाटनीय सामना दोन बलाढ्य संघ एका बाजूला जनमान देसाई 40 प्लस तर दुसऱ्या बाजूला आपण तर लोटवाई देवीचा पाडा 40 प्लस चषक आपण तर संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्या संघाने टॉस जिंकला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. आज महाशिवरात्र सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते क्लिट विथ क्वालिटी रोशन भारतांच्या संपूर्ण आम्ही टीम्सला आम्ही धन्यवाद देऊ. कारण ही स्पर्धा आपण तर किंग मैदान होते पण काही कारणास्तव या आपण तर गावदी उंबारली मैदानावर ही खेळवण्यात आली स्पर्धा. संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट कमिटीला धन्यवाद देऊ. नितीन कानला देखील धन्यवाद देऊ. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. नक्कीच बघा जे दोन पोल आहेत आणि झाड आहे त्याला जर चेंडू लागला तर तुम्हाला धावून काढायचं आहे आणि जर डायरेक्ट चेंडू गेला तर जो निर्णय असेल चौकार षटकार तो तुम्हाला मिळेल. बघा झाडाला किंवा पोलला जर चेंडू लागला आणि तो मैदान धावात आला तर तुम्हाला धावून धावा काढायच्या आहेत. चला देसाई संघ मोठी देसाई 40 प्लस संघ आपला 12वा खेळाडू पाठवा. छगन नाही एक कोणतरी प्रतिनिधी या खेळाडू या चालेल. फक्त नावं आमच्यावर आम्हाला नावं माहिती आहेत पण तुम्ही तरी एक खेळाडू कोणतरी या. 12वा खेळाडू असणं कंपल्सरी गरजेचं आहे. ज्ञानेश्वर आणि जालिंदर हे दोन बॅटर आलेत. बघा पुन्हा एकदा सूचना करतोय जो दोन पोल्स आहेत आणि एक खांब आपण तर झाड आहे त्यांना जर चेंडू लागला तर तुम्हाला धावून धावा काढायचे आहेत. डायरेक्ट जर चेंडू गेला तर जो चौकार षटकार जो निर्णय असतो तुम्हाला मिळेल बघायला. संदीप पाटीलला पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता. एक चांगले क्रिकेटर लेदर क्रिकेटर सचिन म्हात्रे एक जबरदस्त क्रिकेटर रेग्युलर संघाचे. सामना सुरू होतो पहिल्या चेंडूसाठी टाळ्या होऊन बरोबर आपण तर 9:25 हेमन गोलंदाजी मार्क स्ट्राईकला जालिंदर. पहिला चेंडू बॅकफुट गेला कट केला या वेळेला पॉईंटला जोपर्यंत चेंडू फीड होईल विलास येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. आज मधू देखील संघामध्ये आहे त्याचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता मंगेश 11 वाडेकर 40 प्लस विपक्ष आपण मॅच पाहणार आहोत. दातिवली 40 प्लस म्हणजे उपाध्यक्षांचा संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये बघायला मिळेल. काल दातिवली संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली. आज महाशिवरात्र शंकराच्या अनेक भक्त आपल्याला कानाकोपऱ्यातून मंदिराच्या दिशेने जिथे मंदिर आहे तिथे आपण दर्शन करताना दिसत आहेत. उंबारली गाव म्हटलं तर एक ऐतिहासिक हे मैदान शिवभक्तांसाठी मंदिर देखील आपण तर एक निसर्ग रम्य असं मंदिर तसं तलाव. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून उडवला चेंडू मिड विकेटला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले गुड कॅच. राजू मात्रे चूक होणार नाहीये. पहिल्याच आपण तर चेंडू फेस करताना मॅचच्या आपण दुसऱ्या चेंडू ते विकेट मिळालाय. विकेट कोणाला मिळाला हेमंतला आणि राजूने काय झेल घेतला मिड विकेटला. अप्रतिम झेल बॅटर बाद. बघा तुम्हाला चेंडू कधी हरवला फुटला तर नवीनच असणार आहे. पहिल्या 2 मॅचसाठी आयोजन कमिटीची जसा निर्णय आलाय तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 2 मॅचसाठी नितीन जर कधी चेंडू हरवला फुटला तर नवीन असणार. त्यानंतर तुम्हाला आपण तर जुने चेंडू जसे उपलब्ध होते तसे ते पुरवले देखील जातील. विकास येतोय नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती ना अतिशय गुणवान बॅटर खेळाडू हा विकास. इथून पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्कोअर लेगला मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण डीपमध्ये मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण ऑफ साईडला बॅकवर्ड पॉईंट पॉईंट कव्हर्स मिड ऑफ हेमंत पुणे खोनीगाव एंड कडून. हो चांगला चेंडू कव्हरच्या डोक्यावर ना काढला. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार चौकार.
संगीत ऐकलं होतंय. विकासने आलेल्या झकात चौकार मारलाय. हेमंत राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. ओ पुन्हा एकदा ऑन दी अप खेळ चिप शॉट बघायला मिळाला यावेळेला. मिडॉनने कव्हरच्या मधून चेंडूला काढल्यात. बंद चेंडू फील्ड होईल. 2 धावा कंप्लीट केल्या. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग केली जाते कारण विकेट गेलाय पहिल्या चेंडूत ज्ञानेश्वरचा फेस करताना पडतो दुसऱ्या चेंडूवरती आणि 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या फलकाती 7 धावा. भावेश पाटील आम्हाला खूप चांगली माहिती आहेत उंबारलीचे ते आणि त्यांच्याच मैदानावर म्हणजे त्यांना देखील समाधान असणार आहे की आपल्या गावात आज एक स्पर्धा मोठी खेळली जाते 40+ आपण तो वाडेकर संघ देखील इथे दाखवलं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ओ पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फटका चांगला आहे. मिडॉनला मी स्पीड होते. बॅकिंग येते यावेळेला. उन्हात येत आहेत बघा. उन्हात येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 8. 8 धावा. रोशन बघा आल्या सांगितले बाळू पाटील तुम्हाला 15 मिनिटात मी सर्व लाईव्ह टेलिकास्ट करून देतो आणि केलं त्याबद्दल धन्यवाद. म्हणून तर आज ओमसाई MTCला भरपूर मागणी आहे. क्रिएटिव्हिटी क्वालिटी. 12 संघात इनेक्शनमध्ये 2 आपण त्या गटामध्ये ए आणि बी गटामध्ये आपल्याला सामने खेळताना दिसणार आहेत. स्ट्रायकरला जालिंदरला आपण पाहू शकता 1 धावे जालिंदरने खातं देखील उघडले. धावसंख्या मोठी दिसते 40+ संघाची 8. 4 गट या स्पर्धेमध्ये विभागले गेलेले आहेत ABC. हो ऑन साईडला फ्लिक केलाय. बॉटमचा खूप चांगला वापर केला. मिडविकेटला चेंडू वेगाने चाललाय. राजू येतोय. चांगली फेकी चांगली फेकी. इथे अंदाज चुकलाय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा कंप्लीट केल्या तर गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 10 धावा. एक चांगली सुरुवात जन्मानं मोठी देसाई 40+ संघाने केली. पहिल्या षटकात हेमंतला यश मिळालं. 10 धावा देखील म्हणजे खेळचा विचार केला समान चाललाय नितीन कारण का एक विकेट देखील मिळाला आपण देवीचा वाडा 40+ संघाला आणि 10 धावा देखील आल्यात विकेट गमावून सुद्धा. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता दातुली 40+ आणि मंगेशीलन वाडेकर 40+ संघ. जर आपण आला असाल तर मुख्य व्यासपीठावरून संघनायकांनी थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करणार आहोत. जो संघनायक येणार नाही त्या संघाला आयोजन कमिटीच्या माध्यमातून पॅरालाइज केले जाईल. पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. चला दातिवलीचे संघनायक यायचं आपण वाडेकरचे संघनायक आलेले आहेत तर वाडेकरचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबा. निलेश कापसे जर आला असेल तर या. आपलं देखील हार्दिक स्वागत. अतिशय चांगला गुणवान खेळाडू. एक मनमिळावू संघ खेळाडू. आज महाशिवरात्र त्यामुळे शिवभक्त आपण बोलले तर शिव मंदिर देखील आहे. गावदेवीचे मंदिर देखील आहेत आणि त्याच्याच बाजूला तलाव म्हणजे निसर्गरम्य असा परिसर आपण पाहू शकता. उंबारली गावाची शोभा वाढवणारे भरपूर लांब लांबून भाविक येत आहेत दर्शन करण्यासाठी. त्या भाविकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवर मधू आलाय. एक चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू. साकेला विकासला तर चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन्हींनी स्पर्धा खेळली जाते. फुलटॉस आहे व्यवस्थित मिडल होत नाही चेंडू जोपर्यंत. हो खूप चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नाही थोडंसं मी तर म्हणेल विकास थोडीशी घाई करतोय. सिंगल नव्हती. डॉट चेंडूची समाप्ती होते. P2 मध्ये आलाय. आपण पाहू शकता ज्ञानेश्वर बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वरला प्रथमतः आपण विचारू त्यांची तब्येत कशी आहे कारण काल थोडासा क्रॅम्प आला होता त्यांना. मैदान सोडावं लागलं तर. मधू उंबारली गाव एंडकडून राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. स्टॅकला विकास. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून बॅटची आतली कडा लागली होती यावेळेला. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता यावेळेला 11 धावा. चला दातिली 40+ कॅप्टन आला असाल तर पण या खरं इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे. बघा आम्ही सातत्याने सूचना करतोय की आम्हाला 2 गटामध्ये स्पर्धा खेळायची म्हणजे 12 संघ 22 खेळणार आहेत. त्यामुळे तुमचं मोलाचं सगळे असणं फार गरजेचं आहे. 9 मॅचेस कव्हर करायच्यात आज. मधू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला जालिंदरला आपण पाहू शकता. हो वाईड यॉर्करचा वापर केलाय. पंच वाईटची खून करतायत. सचिन म्हात्रे यांच्या माध्यमातून अवांतरच्या आपण खून केले ते वाईटची खून केले ते अवांतर भर धावसंख्या 12. एक चांगली सुरुवात जनमन देसाई 40+ संघाच्या माध्यमातून. मधू ऑन साईडला उडवलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. झेल कोण पकडणार. ओ झेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. जितू यायला पाहिजे ते. जितूने कॉल द्यायला पाहिजे ते कारण का आपण तर
यावेळेला आपण तर एसटी रक्षक आले होते, विलास आले तो, पण त्यांच्या हातातून मात्र झेल सुटतोय. खरं कॅचेस विन द मॅचेस. 14 धावा दाखल करती लागल्यात. मधू गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता. जालिंदरला जीवदान मिळालं, तर जालिंदरला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. ऑन साइडला क्षेत्रक्षण, ऑफ साइडला क्षेत्रक्षण, शॉर्ट तडमॅन, पॉइंट, कव्हर्स, मिड ऑफ, लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण. ओ डाऊन डी ग्राउंड, फटका चांगला होता यावेळेला, तेवढा चांगला स्टॉप, वेल स्टॉप. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते मधूच्या मध्ये. प्रचंड अनुभवी खेळाडू आहे मधू, देखील या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 15 जनमान मोठी दिसते 40+ संघ, एक नवीन संघ आहे, पण आता ह्या संघाने देखील खूप चांगला खेळ केला. काल देखील खूप चांगला खेळ केला होता. भले परास्त झाला असला संघ, पण खूप चांगली कामगिरी केली होती. हो फटका चांगला, डाऊन डी ग्राउंड, मिडावरने चेंडू चालला यावेळेला, लॉंगरने क्षेत्रक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. खूप चांगलं क्षेत्रक्षण. शरद डायरेक्ट हिट केलं यावेळेला, डायरेक्ट हिट झालाय. 2 धावा मिळत आहेत. राजू तेच सांगतायत की 1 धाव गेले चालेल, पण डायरेक्ट हिट झालाय. 1चं 2 मध्ये रूपांतर होत आहे. कारण राजूला माहिती आहे 1-1 धाव किती महत्वाची आहे. या दरम्यान तुकाराम म्हात्रे, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, तुकाराम पाटील साहेबांना विनंती करतो, या राजकुमारचे बाबा एक उद्योजक आहेत, सनी भोईर, या आपण देखील, आपलं देखील हार्दिक स्वागत. सोमनाथ यांचे बंधुराज. मधू राईट आर्म ओर द मारा करतोय. ओ फटका यावेळेला पुन्हा एकदा वळवलाय चेंडूला, मिडॉनवरनं चेंडू चाललाय, पुन्हा एकदा क्षेत्रक्षक येतोय, मिसफीड झाली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. नाही थोडासा रनिंग कमी बघायला मिळते विकासच्या माध्यमातून, 3 झाल्या असत्या. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 19. तर याच दरम्यान उद्योजक तुकाराम पाटील साहेबांना विनंती आल्या आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत सागाव 40+ चषकमध्ये. तर त्यांच्या गावातच स्पर्धा होते, सकाळी देखील त्यांनी जाताना आम्हाला हात दाखवलं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. असं नाही आमच्या गावात आलेत म्हणून तुम्हाला ओळख नाही, आम्हाला कुठे दिसू दे, ते असू दे, त्यांचे सुपुत्र असू दे, राजकुमार असू दे, अमोल असू दे, आम्हाला कधी दादा या नावानेच ते हाक मारतात. आणि हा त्यांचा खरा अर्थाने मी म्हणेल आमचा मोठेपणा आणि त्यांची माणुसकी. 19 धावा दाखल करती. 9च्या पेक्षा जास्त सरसाने धावा कुठल्या आहेत. पॉवर प्ले संपलाय. 3 षटकांतर ड्रिंक स्टॉली मैदानात येईल, त्यामुळे फास्ट यायचंय. बघा बरोबर 10 मिनिटं घेतल्यात 2 षटकांसाठी. वेळ वाचवा, कारण तुमच्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. तर ड्रिंक स्टॉली दरम्यान आपण काही महत्त्वाचे सन्मान देखील करणार आहोत. उद्योजक तुकाराम पाटील, एक बांधकाम प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक. 19 धावा दाखल करती लागल्यात. विलासकडून झेल सुटला एक. आता गोलंदाजी मार्कवर कोण येतं पाहायचंय. शरद. नाही शरद देखील एक चांगला गोलंदाजी या संघाचा. आज संघ बघितला तर पूर्णपणे एकजुटीने मैदानात उतरलाय. शरद उर्फ बाला. पचता शरद कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्रक्षण स्कोअर लेग, मिड विकेट, मिड ऑन, वाडिश लॉंग ऑन ला एक क्षेत्रक्षण आपण तैनात पाहू शकता. हो चांगला चेंडू त्या शरीराच्या दिशेने वेगाने आला यावेळेला. 1 धाव कंप्लीट केले, ते चिकी सिंगल इथे पूर्ण केले लेग बायच्या स्वरूपात. गुड डिसिजन. भावेश काही पंचनं लेग बायची लवकरच खून करत नाही, मग आपण काय समजायचं. संदीप पाटीलने लगेच सांगितलं बघा लेग बाय, गुड डिसिजन. त्यामुळे गुणलेखकाला चांगलं पडतं 1 धाव टॅली करायला, समालोचकांना सांगायला देखील लगेच वेळ मिळतो. शरद राईट राऊंड तिकडे मार्ग, फुल टॉस होता यावेळेला, एसट्या उद्ध्वस्त होत आहेत. बघा हाईट फॅक्टर आहे का चेक करायचं. हाईट चला या जरा हाईट चेक करा. बघा आता पंचांचा डिसिजन, आयोजन कमिटीचा डिसिजन काय येतो पाहायचं. फेअर डिलिव्हरी, बॅटर बाद. बघा एक्सचेंज रिप्ले बघा. फेअर डिलिव्हरी. आमची पूर्ण मॅनेजमेंट
संघ देखील आपण आता जो इन ॲक्शनमध्ये संघ आहे तोच इथे लक्ष येतोय. दीपक पाटील आले. काल काय बॅटिंग केली होती रेल्वे मैदानावर, तशाच प्रकारची बॅटिंग करावी लागणार आहे. अशाच प्रकारचं संकट आलं होतं आणि दीपक पाटील संकटमोचकाची भूमिका केली. जितेश हा देखील त्यांचा पुतण्या खूप चांगलं क्रिकेट खेळतो. 20 धावसंख्या होती. आपण तर दुसरा बॅटर बाद झाला. फुल टॉस होता, फायदा उचलता आला नाही विकासला. जिथे पाहिजे तिथे मारू शकला असं पण टायमिंग झालं नाही. शरदला यश मिळालं. चला दातील 40+ कॅप्टन आणि मंगेश लेनवाडीकरचे कॅप्टन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केले जाणार आहे. कारण जो कोणताही बॅटर या स्पर्धेमध्ये 100 धावा कुटेल, वैयक्तिक 100 धावा कुठल्या तर त्याला आमच्या मातोश्रीच्या नावाने 10,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीरसाठी आमच्या माध्यमातून आमच्या मातोश्रीच्या नावाने 3 सोन्याचे कॉईन असणार आहेत. ते देखील आम्ही उद्या आयोजकांकडे सुपूर्त करू. शरद गोलंदाजी मार्कवर. शरद राईट आर्म राहून तिकडे मार्क होतोय. हो चांगला चेंडू होता. पिच खेळ त्यावेळेला पंच केलाय. एक धाव कंप्लीट केले पाहिजे. 2 होत आहेत का? विलासने वेळ घेतला आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होतंय. हेच तर क्रिकेट आहे ना नितीनकर. जर तुम्ही वेळ घेतलात, चुका केल्यात तर दुसरा संघ त्याचा फायदा घेला आणि तेच फायदा घेतलाय आपण. तर जालिंदर आणि दीपकने या जोडीने 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल कधी फूट आपण पाहू शकता. 22 धावा खेळपट्टी लेदरची आहे आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू. सॉफ्टनने चेंडूला बॉल बॅक टू ड्राईव्ह केला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. ओर पिच होता. प्रहार करायला पाहिजे होता मित्र म्हणे याच्यावर. 22 धावा धाव फलकाती. चांगली गोलंदाजी केली जाते. लुटवाई देवीचा पाडा 40+ संघाच्या मध्ये शरद खूप चांगली गोलंदाजी करतो. राईट आर्म राऊंड देखील मार्क होतोय. चांगला चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आले. जीतूला मिड ऑफला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. आपण आता गणेश पाटील येत आहेत. मला वाटतं त्यांचे सुपुत्र देखील येत आहेत. या गणेश आपलं देखील हार्दिक स्वागत. चेंडू बाकेत अजून या षटकातील आपण बघितलं तर एक ड्रिंक्स बेकर देखील आपले सज्जराचे आहेत. रमेश प्रचंड मेहनत. काल सर्वात पहिले तेच आले होते इथे. राईट आर्म राऊंड देखील मारा करतो शरद. तो दीपक साईडला टर्न करायचं होतं. यावेळेला पिचिंग पाहिली आहे. पिचिंग झाली आहे मला वाटतं लेग स्टंपवर आणि एक धाव इथे कंप्लीट केले ते. धावसंख्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता. यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता. यावेळेला 27 धावा. पाण्याची मागणी केली. काही सन्मान इथे आम्ही करणार आहोत. अनिल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. तर अलंकार संत यांचा सन्मान करूया आपण. अनिल म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना आपण सन्मानित करूया. अलंकार संते साहेब या. उद्योजक आपण तर पांडुरंगजी संते साहेबांचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला आम्हाला या स्पर्धेसाठी. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. उद्घाटक म्हणून त्यांची आज भूमिका राहिली. अनिल म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित करायचं आपण. अलंकार संते साहेब खूप खूप धन्यवाद तुम्हाला. तसेच ह्याच गावचे प्रसिद्ध उद्योजक आपण तर तुकाराम पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. तुकाराम दादा या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. अनिल म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तुकाराम पाटील साहेब एक उद्योजक आहेत आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व. असं नाही आमच्या गावात आलेत म्हणून ओळख द्यायची. आत्ताच आम्ही त्यांना जाताना मग अशी दिसलो लगेच हात दाखवलं आणि त्यांची 2 मुलं देखील तेवढीच माणुसकीचं नातं जपतात. अमोल असतील, राजकुमार असतील. त्याबद्दल तुकाराम दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही जसे घडलात तसे तुमच्या मुलांना तुम्ही घडवतात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. 27 धावा झाल्या धाव फलकावरती. पाणी आपण तर मैदानात गेलं होतं. पाणी पिलंय आता खेळाडूंनी जलपान केलंय.
खेळाडूंना कधीही पाणी लागलं तर तुम्ही मागवा. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, मॅच सुरू होण्यापूर्वी काहीतरी तुम्ही हलका फुलका नाश्ता करा, चहा बिस्किट खा, आणखीन काही तुम्हाला जमेल तसं नाश्ता करा, पण खाली पोट मैदानात जाऊ नका राजू. कारण का ह्या बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्या की चक्कर येते मैदानावर, कधी कधी मळमळल्यासारखं होतं, काही वेळेला आपण इथं छातीत देखील दुखतं. चला, दातिवली फोर्टी कॅप्टन यायचं आहे. मंगेश्वर वाडेकर फोर्टी कॅप्टन आलेले आहेत. पहिलीच मॅच, उद्घाटन मॅच. तब्बल आपण बघितलं तर वेळ झाला आतापर्यंत 18 मिनिटं गेल्यात बघा. जरा फास्ट घ्या, दोन्ही पंचांना विनंती असणार आहे. ड्रिंक्स ब्रेकमुळे टाइम थांबवलाय, पण नितीन तरी जर आपण 2 मिनिटं एक्स्ट्रा देऊच. नवनाथ येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन येतो. स्ट्राईकला दीपक पाटील. आता दीपक पाटील इथून काय करतो पाहिजे? 27 झालेत 18 चेंडूमध्ये, तर 12 चेंडूमध्ये किती धावा करतो पाहिजे? का लेदरची खेळपट्टी आहे भवेश. इथून मला वाटतं 40-45 धावा देखील चांगल्या होतील. गोलंदाजी चांगली आहे मोठी देसे 40+ संघाकडे. उंबारले एंडकडून सर्व प्रेक्षकांना विनंती असणार आहे, जे प्रेक्षक मैदानात येतात त्यांना, की पडद्याच्या थोडंसं बाहेर नाही आपण, आपल्याला एक नम्रतेची विनंती असणार आहे. नवनाथ हो, यावेळेला आपण आता थोडासा चेंजअप पेस होता, बॅटने मिड विकेटला क्लिअर करत होता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली केली नवनाथने. चला, दातिवली फोर्टी कॅप्टन आपण जर आला असाल, उपाध्यक्ष आपण तर प्रमोद मडवी यांचा संघ इनॅक्शनमध्ये बघायला मिळेल. काल त्या संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली. नितीन देखील येत एक सायकल पट्टू, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हो, लोअर फुल टॉस होता यावेळेला. बॉल बॅक टू ड्राईव्ह. दीपक थोडासा प्रेशराइज क्रिकेट खेळतोय, तर ओव्हर पेजला चेंडूला देखील तो प्रहार करत नाही. आज काल काय बॅटिंग केली होती दीपक पाटील. 2 जबरदस्त बॅटने षटकार बघायला मिळाले होते. नवनाथ हो, उंच गेला. ही ताकद आहे दिलीप पाटील, आपण आता दीपक पाटीलची. पाठवून दिलाय चेंडूला मिड विकेट सीमारच्या पार. अरे काल देखील नितीनकडनं अशाच प्रकारचे षटकार आपण बघितले. ओव्हर पिच मिळाला आणि पाठवून दिले त्याला मिड विकेट सीमारच्या पार. ही ताकद आहे दीपक पाटीलची. सर्व्हिस उंबारली. आज त्यांना माहिती आहे आज महाशिवरात्र, मोठा दिवस शिवभक्तांसाठी. आणि डीजे मास्टरने देखील खूप चांगलं संगीत ऐकलं, त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद. देव रोशन. डीजे कुणाल खूप खूप धन्यवाद. षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 33 धावा. नवनाथ तू दीपक. ओ, पुन्हा एकदा उडवलाय. वन्स अगेन चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. बघायला मिळाले रेल्वेवरती. हेच 2 फटके अशाच प्रकारचे मारले होते, आणि तशाच प्रकारचं आपण आज देखील 2 शॉट्स बघायला मिळाले. काय ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 39. दीपक पाटील याचसाठी जाणला जातोय. आधी संत गतीने खेळला, पण आता आक्रमण करतोय. नितीन काल देखील आपण समालोचन करतोय, अशाच प्रकारचे 2 षटकार मारले होते दीपक पाटीलने. नितीन काळन देखील आपण या स्पर्धेमध्ये समालोचन करणार, आणि स्पर्धेची प्रमुख घटक म्हणून त्याच्याकडे नेहमी सागाव संघाची जबाबदारी असते. बऱ्याचशा स्पर्धेचा कॉल आपण इथे सांगितलं नाही, सागावची स्पर्धा आहे, मला तिथे 3 दिवस माझी स्पर्धा आहे, मला समालोचन करायचंय. 39 धावा. एक चेंडू डॉट गेल्यानंतर आक्रमणाला सुरुवात केली. 2 चेंडू डॉट गेल्यानंतर जबरदस्त सुरुवात केली. शिवप्रेमी देखील, शिवभक्त देखील आपण पाहू शकता. नवनाथ कमबॅक करतो का पाहायचा की दीपक अजून एक षटकार मारतोय. नवनाथ उंबारले गाव एंड करू. राईट आर्म ओव्हर द मार करतो. टाकला दीपक पाटील. ओ, पुन्हा एकदा उडवलाय. उंच गेलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले आहेत. गुड कॅच. खूप चांगला झेल घेतलाय शरदने. लॉंग ऑनला खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बात.
पाटील यांच्या माध्यमातून देखील आज खिचडीचं आपण पहिले तर किरण पाटील यांच्या माध्यमातून नाही युवराज पाटीलच्या माध्यमातून देखील आपण तर भोजन आहेच आपल्याला जबरदस्त प्रसिद्ध आचारी सत्यवान आलेत सत्यवान नवनाथ तू सत्यवान हो फटका चांगला डाऊन डी ग्राउंड याला मिडॉनच्या मधून चेंडू चाललाय लॉंगॉन क्षेत्ररक्षक आलाय चांगलं क्षेत्ररक्षण होतं 2 धावा होत आहेत का पाहायचं इथे बॅटर बाद धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या धावफलक 40 धावा जालिंदर बाद होतोय सांघिक यश मिळतंय लोटोय देवीचा पाडा 40+ संघाला 4 षटकाचा खेळ संपलाय नवीन बॅटर तो छगन पाटील डावखुरे आक्रमक बॅटर चला टॉस साठी सज्ज राहायचंय दातिली 40+ चे कॅप्टन आणि मंगेश लिओन वाडेगर 40+ चे कॅप्टन टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे वाडेगरचे कॅप्टन आलेले आहेत दातिलीचे कॅप्टन नितीन आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना करतोय अन्यथा मॅनेजमेंट कमिटी बघा जे डिसिजन घेईल ते तुम्हाला मान्य करावा लागणार आहे नितीन काळे आहेतच आमच्या सोबती नाही नक्कीच नक्कीच एक जबरदस्त रेकॉर्ड त्यांच्याकडे आताच नाही आम्ही दोघं त्या नितीन काळेंना माहिती आहे आम्ही कोणतीही गोष्ट काही असो शेअर करतो अडी अडचणी असो सुखदुःख असो बघा क्लिअरिटी विथ क्वालिटी नितीन सागावची स्पर्धा आहे मैदानात थोडी तरी दगडी आहेत त्या देखील उचलल्या जात आहेत रोशन फराट या वर्षी आमच्या माझ्यातून 10,000 रुपये देखील आहेत बघा 100 धावा कोणी कुटायच्या एकाच मॅच मध्ये 10,000 लगेच कॅश घेऊन जायचंय 3 सोन्याचे कॉईन आहेत उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिका वीर नाही जो संघ वेळेवर उपस्थित आहे त्याला पॅनल्टी लागेल बघा आम्ही सूचना दिलेल्या आहेत इनिंग ब्रेक मध्ये जर टॉस झाला नाही जो संघ उशिरा येईल आयोजन कमिटी जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल आमच्या सूचना आम्ही सातत्याने तुम्हाला सांगतो कारण आम्हाला 12 संघ खेळवायचे आहेत गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता शरद येतोय स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता डावखुरा बॅटर आपण पाहू शकता यावेळेला छगन पाटील एक कोच आहेत आपण तर रेग्युलर संघाचे पण आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे चला फास्ट घ्या जरा फास्ट घ्या चला दातिली 40+ चे कॅप्टन टॉस साठी यायचे बरोबर आहे मग शंका निर्माण झाली त्याचं निवारण करणं फार गरजेचं आहे कटआउट्स देखील आपण आज पाहू शकता शरद गोलंदाजी मार्कवर खोनीगाव यांकडून हो फुल इंडिलीचा चेंडू वेगवान चेंडू होता काही काळाच्या आधी यष्टीरक्षक शरदच्या हातामध्ये चेंडू विसावलाय डॉट चेंडूची समाप्ती चला दातिवलीचे कॅप्टन शरद राईट आर्म राऊंड द मारा करतोय स्ट्राईकला छगन पाटील ओ यावेळेला वेग प्रचंड होता दिशेवरती नियंत्रण नाहीये दिशा खराब तर दशा खराब धावसंख्या 41 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे नोस्टाकला सत्यवानला आपण पाहू शकता शरद राईट आर्म राऊंड द मारा करतोय ओ फुलटॉस होता कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय चेंडू चालला डीप कव्हरेज मधनं क्षेत्ररक्षकाला चेंडूला उचलतं फेकी करतोय 2 धावा होत आहेत का पाहायचंय छगन पाटील का थांबले होते 2 धावा घ्यायच्या स्ट्राईक वरती स्वतःला यायचंय तर वेगाने धावा धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 43 धावा 43 धावा चला दातिलीचे कॅप्टन टॉस साठी या आज महाशिवरात्र प्रचंड मोठा दिवस शिवभक्तांसाठी ऑन साईडला टर्न करायचं होतं यावेळेला पायचित्त स्ट्रॉंग अपील होतंय बॅटर बाद
तर बघा दातिवली संघ दुसऱ्या इनिंग जर सुरू झाली आणि 1 षटक संपलं तुम्ही आला नाही तर तुम्हाला पेनल्टी लागेल, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर उपस्थित राहा. जी पेनल्टी देऊ ती मान्य करावं लागेल. डॉट चेंडूची समाप्ती होते यावेळेला. दत्ता स्ट्राईकला, दत्ता म्हात्रे. फुटवरचा वापर होत नाहीये. दीपक बाद झाला आणि कुठेतरी धावांना आपण तर आता धावा थांबल्यात, धावांना लगाम घातली गेलेली. लोटोय फुटी प्लस देवीचा पाडा संघाच्या माध्यमातून शरद खूप चांगली गोलंदाजी करतोय. फटका चांगला यावेळेला, आपण तर लॉंग ऑफला चेंडू चालला वेगाने यावेळेला. 2 धावा होत आहेत का पाहायचं. सत्यान वेगाने धावत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलक ते पण पाहू शकता यावेळेला. 45 चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त. आम्हाला भावेश माझी देतात यावेळेला. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. शरद अंतिम चेंडू. हो लाईन पावी लागणार यावेळेला. वेगवान चेंडूचा पंच वाईड चिखून करतायत. नितीन जरी आपल्याला इथून दिसला की चेंडू व्यवस्थित, पण पंचांना मात्र मैदानावर खूप चांगला सामना बघायला मिळतोय. मॉनिटर देखील आहेच आपल्याकडे. रोशनला पण धन्यवाद देऊ. क्लिटी विथ क्वालिटी ना. ओमसाई MTCने जर उंच भरारी घेतली त्याची 2 कारणं. एक म्हणजे सागर फराड आणि रोशन फराड. ओ खाली राहिला चेंडू पाडल्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती. ते धावसंख्या धावफलकात पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना जनुमान देसाई, मोठी देसाई संघाची धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला 46 आणि 47 धावांचं लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा विनंती करतोय दातिवली संघाचे संघनायक आपण यायचं टॉससाठी. तर तुकाराम पाटील देखील आपल्यापासून आता थोडंसं रजा घेत आहेत. खूप खूप धन्यवाद तुकाराम पाटील, तुम्ही आलात. या स्पर्धेची शोभा वाढेल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नाही त्यांनी जेवढी माणुसकी जपली तेवढी त्यांच्या मुलांनी देखील माणुसकी जपली. अमोल असतील, आपण तर राजकुमार असतील, त्याबद्दल धन्यवाद तुकाराम दादा तुम्हाला. चला टॉससाठी या. जुना चेंडू लगेच आपण जमा करायचा आहे. चला दातिवलीचे कॅप्टन वाडेकरचे कॅप्टन इथे मगाचपासून येऊन थांबलेत. मॅच अशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या रेडी. आज प्रथमच नितीन गायन यांच्याकडे धन्यवाद. तर गणेश पाटील इथे उपस्थित आहेत. वाडेकरचे लेजंड क्रिकेटर, त्यांचाही सत्कार होईल. मी बाळू पाटील यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. तर या गणेशदादा पाटील टॉस बॉक्समध्ये आपला सत्कार होईल. धन्यवाद बाळू पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गण्याला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव व ग्रामस्थ मंडळ सागाव आयोजित सागाव चषक 2025 भव्य दिव्य आयोजन. आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या मॅचमध्ये देवीचा पाडा 40+ संघाने टॉस जिंकला होता. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मुठीदेशी संघाला 46 वरती रोखलंय. मात्र कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 47 धावा कराव्या लागतील. चला फलंदाज लगेच पाठवायचे. 3 पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सचिन म्हात्रे सरांना तुम्ही पाहतायत, मॅन फ्रॉम सागाव. रमेश म्हात्रे सरांना पाहतात, मॅन फ्रॉम सागाव. संदीप पाटील सरांना तुम्ही पाहतायत, मॅन फ्रॉम सागाव. आणि तिन्ही फलंदाज आपल्याला, तिन्ही पंच आज आपल्याला पाहायला मिळतात ते सागाव गावचेच आहेत.
एक त्यांनी गाजवलेलं आहे. सचिन मात्रे सध्या रेग्युलर खेळतात सागाव संघासाठी. चला बॅट्समन लगेच पडवा प्लीज. फोर्टी 47चा पाठलाग करायचा. या दुसऱ्या इनिंगचा बॉल पडला की पॅनल्टी लागेल, ती दातिवली 40+ला. ए ग्रुप मधले सामने सागाव चषकाचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या माहितीसाठी सांगेल या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय तर 40+ मधला सर्वात मोठा इतिहास सागाव गावाच्या नावावरती, कारण की 8:30लाही बॉल या स्पर्धेमध्ये पडलेला आणि उद्या पडेल पुन्हा एकदा. त्यामुळे उद्या जे दोन संघ पहिल्या मॅचमध्ये त्यांना 8 वाजता रिपोर्टिंग करायचे. 8:15ला टॉस होईल, 8:30ला मॅच सुरू होईल, लक्षात घ्या उद्या. भरघोष बक्षीस असणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ओमसे MTC स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली येते. छगन पाटीलचं षटक संपायच्या आज जर कॅप्टन आला नाही तर 2 रनची पॅनल्टी लागेल. दातिवली 40+ संघ तुमच्यासाठी, लक्षात घ्या. अजून जास्त वेळ करतायत. आणि दुसऱ्या इनिंगची 2 षटकं जर संपली तर बॉलची पॅनल्टी लागू शकते, लक्षात घ्या. एखाद्या संघाला जी पॅनल्टी लागेल त्याचं नुकसान होऊ शकतो. कारण आयोजक तुमच्याकडे इतकी चांगली स्पर्धा ठेवतात, तुम्हाला वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं आहे. कालच सूचना केल्या होत्या. छगन येतात पहिलं षटक घेऊन. पहिलाच बॉल आपण पाहतोय. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. काय प्रयत्न होते दीपक, पण पाहिलं तर विकास होते. झेल थोडासा कठीणच होता. आता 2 धावा इथे मिळाल्या त्या फलंदाज प्रदीपच्या खात्यामध्ये. प्रदीप मात्रे आणि राजीव मात्रे ही सलामी जोडी आपण पाहतोय. 47चा पाठलाग करायचा या मॅचमध्ये. देवीचा बाडा 40+ संघ सध्या फॉर्मसाठी हा संघर्ष करतोय. नक्कीच हा संघ कधी फॉर्म मध्ये येईल त्यासाठी प्रदीपला चांगली बॅटिंग करावी लागेल, राजूला चांगली बॅटिंग करावी लागेल. जितू पाटीलचं फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे. विलास आहेत, मधू आहेत. देवीचा बाडा संघ याच मैदानात सराव करत असतात. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. एक धाव अजून ऍड होईल, ती प्रदीपच्या खात्यामध्ये. धावसंख्या 3 वरती आपल्याला पाहायला मिळते. छगनचं पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ओमचा MTC स्पोर्ट. पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा छगन पाटीलने खर्च केल्यात. आता मात्र स्ट्राईक रेंजला राजू मात्रे येत आहेत. टार्गेट फारसं मोठं नाहीये, मात्र 47 धावांचं संरक्षण होऊ शकतो जर तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असेल तर. कारण लेदर बॉलची खेळपट्टी आहे. ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय उंबारीचं. हा चांगला बॉल होता. छगनकडे व्हेरिएशन चांगलं आहे. किशोर भंडारी यांचे आगमन झाले. किशोर भंडारी स्वागत आहे आपले. हेडुटे 40+ संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. फटका चांगला आहे. राजू मात्रेने हा चेंडू पाठवून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर. पहिला येतोय चौकार. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतो. काय टेलिकास्ट आहे. ओमसई MTC स्पोर्ट. पराभूत संघासाठी आपण पाहिलं तर पुष्पदीप जेलर, सुरेश सोनी यांच्याकडनं चांदीचं नाणं सुद्धा दिलं जाईल. पुन्हा त्याच दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 9.
थोडंसं रहदारीचा रस्ता आहे, त्यामुळे गाड्या मान्यवर नागरिक येताना जाताना दिसतात आपल्याला. कारण की आज आपण पाहिलं तर महाशिवरात्री आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छगन गोलंदाजी मार्कवर. थोडासा उशीर केलाय, त्यामुळे 1 रन्स वेगाने पूर्ण केली जाईल आणि अखेर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा खर्च केल्या गोलंदाज आपण पाहतोय छगन पाटीलने. टार्गेट 47 धावांचं मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 10 धावा आहेत. आता 2 रनची पॅनल्टी लागली आहे दातिवली टीमला, कारण की पंच पहिल्या षटकात 10 धावा आले. चांगली गोलंदाजी केली, विकेट मिळाली नाही, मात्र 10च्या आत धावा देणारा गोलंदाज, पॉवर प्ले मध्ये चांगला गोलंदाज मानला. दुसरा जास्त टीम मीटिंग नकोय, फिल्डिंग लगेच लावायची आहे. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, 37 धावा अजूनही करायच्या त्या मॅच मध्ये. दातिवली संघाला 2 रनची ऑलरेडी पॅनल्टी लागली आहे, हे लक्षात घ्या. त्या पॅनल्टीत वाढही होऊ शकते अजूनही, जर तुम्ही अजून उशीर केला. की नियम कडक आहेत, सागावची स्पर्धा तुम्ही खेळतायत, त्यामुळे तुम्हाला वेळेवर येणं गरजेचं आहे, वेळेत सामने खेळणं गरजेचं आहे. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या छगनने. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज दीपक पाटील येत आहेत. अभय पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. अभय पाटील या. चला जास्त वेळ घेऊ नका, सामना लगेच सुरू करायचा आहे. अमर पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. पहिल्या षटकात 10 धावा आल्यात. अलंकार संतोष साहेब सुद्धा सामना एन्जॉय करत असताना त्यांच्या शुभ हस्ते आपण इष्टांचं पूजन केलं. आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे क्रिकेटवरती असलेले, त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. धावसंख्या 11 वरती तुम्हाला पाहायला मिळते. 47 धावांचा पाठलाग करत असताना आपण मध्ये देवीचा पाडा संघ. गोलंदाज दीपकला तुम्ही पाहतायत उंबारली गाव एंडकडनं. हाईट फॅक्टर सांगतायत पंच सचिन म्हात्रे सरांना तुम्ही पाहतायत मेन पंचाच्या भूमिकेत. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. बिनबाद 11ची सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते या मॅच मध्ये देवीचा पाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला देवीचा पाडा 40+, दुसऱ्या बाजूला मोठी देसाई 40+. ची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 40+ धमाका पाहायला मिळतोय. सागाव चषक फटका चांगला आहे, मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. एक धाव वेगाने पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी होती, मात्र राजू मात्रे 2 धावा इथे वेगाने पूर्ण करतायत. दोन्ही धावसंख्या पुढे झाली, ते 13 धावा. बघा खूप चांगली केली देवीचा पाडा 40+, जो आता बॅटिंग करतोय. पहिल्या इनिंगमध्ये मोठी देसाई 40+, संघाने बॅटिंग केली, 46 रन्स केले. मात्र 40+चा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 47 धावा कराव्याच लागतील या मॅचमध्ये. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, असं वाटते मॅच रफ एंड टफ होईल, कारण की मोठे फटके येत नाहीयेत या मॅचमध्ये. देवा पाटील यांचं आगमन झाले आमचे याच मैदानामध्ये. 200 राऊंड ज्याने मारले होते ते देवा पाटील उंबारलीचे. या स्वागत आहे देवा पाटील आपलं. देवा पाटील या. रमेश म्हात्रे मेके सर तुम्हाला बोलत आहेत. देवा पाटील सचिन म्हात्रे फिटनेसकडे भरपूर लक्ष दिले. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, फाईन लेगचे क्षेत्ररक्षक विकास येत आहेत. 22च्या सुरुवात 1 धाव मिळेल.
15 धावा धावफलक होते आपल्या पालमध्ये. संतोष भोईर साहेबांचे आगमन झाले उंबारलीचे. या संतोष भोईर, आपले हार्दिक स्वागत. गोलंदाज फुलटॉस बॉल होता, पंचाने नो बॉल घोषित केलाय आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार, धावा मिळतील 5 आणि येणारा चेंडू फिरिट. सचिन मात्रेने इशारा लगेच केलाय, फ्री हिट आहे. फक्त एक रिव्ह्यू तुमच्याकडे बिमरसाठी लक्षात घ्या. रनआउटसाठी पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, ज्यांना डाऊट वाटलं तर पंच कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू घेऊ शकतात ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये शंका असते. धावा 20 झाल्यात. दीपकचा पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. फुलटॉस बॉल आहे, त्याला पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. येतोय सागाव सिक्सर. चला, बाळू पाटील 2 षटकांचा खेळ संपलाय, त्यामुळे आता आयोजकांनी सूचना केली की 2 बॉलची पॅनल्टी आता लागलेली आहे, ती दातेवली 40+ संघाला. प्रत्येक टीमला हे लक्षात ठेवायचं की 12 टीमचा लॉट्स आहे. नाही, आम्हाला कसं माहिती पडेल तुम्ही इथे ते. चला, टॉस करूया. 2 बॉलची पॅनल्टी असेल दातेवली संघ, तुम्हाला लक्षात घ्या. या स्पर्धेमध्ये 4 गट विभागले गेलेत, अ, ब, क, ड. त्यामुळे वेळेत सामने खेळणं गरजेचे, लक्षात घ्या. वेळेवर उपस्थित राहणं गरजेचे आहे. खूप चांगली स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्ही वेळेवर उपस्थित राहा, वेळेवर सामने खेळा. आयोजकांचा हाच प्रयत्न की कोणत्या टीमला पॅनल्टी लागू नये. गोलंदाज छगन, बॅटची कडा लागली आहे, फलंदाज बाद होईल. राजू मात्रेच्या स्वरूपात लागणारा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉलमध्ये 21 ची गरज होती आणि पहिला धावा, पहिला विकेटचा पतंग. फलंदाज बाद. मंगेश 11 वाडेकरने टॉस जिंकलाय पुढच्या मॅच मध्ये. 26 वरती पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंगेश 11 वाडेकरने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे दातेवली 40+ संघाला बॅटिंग करायची, लक्षात घ्या. 32 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 4 गटांमध्ये ही स्पर्धा विभागली गेली आहे, अ, ब, क आणि ड. त्यामुळे वेळेवर उपस्थित राहा. उद्या पहिला बॉल 8:30 वाजता पडेल, लक्षात घ्या. उद्या जे 2 संघ पहिली मॅच खेळणार आहेत त्या सूचना आम्ही पोहोचूच. संघ कोणते आहेत, कोण कोणाच्या विरोधात खेळणार आहे. जिथून एक कॉल दिलाय, दुसऱ्या धावेचा मात्र मिळणार नाहीये. एकच धाव मिळाली, 1ने धावसंख्या पुढे झाली. 27 47चा पाठलाग करायचा आहे, म्हणजे 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत.
बघायचे छगन पाटीलचा पलटवार पाहायला मिळेल का, विकेट डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये मजा येईल, या मॅच मध्ये कमबॅक होईल. गोलंदाज छगन फार एंड कडनं रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, सरळ बॅटने धावा येत आहेत. मग इथे रिव्हर्स अस्त्र बाहेर काढला आणि डॉट बॉलची इथे समाप्ती झाली. मी मगाशीच उल्लेख केला, कमबॅक होऊ शकतो. मोठी देसाई टीम आहे, ज्या टीमकडे गोलंदाजी चांगली आहे, सुरुवात चांगली करतात नेहमी, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा मी खेळ पाहिलेला आहे. छगन गोलंदाजी मार्कवर, डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले क्षेत्ररक्षक, मिड विकेटवर येत आहेत, गॅप थोडीशी मोठी आहे. त्याच क्षेत्रामध्ये राजू मात्रेने काय झेल टिपला देवीचा पाडा संघाच्या, तो झेलही महत्वाचा होता. ज्ञानेश्वर देवकरचा झेल होता. हा चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. ही चर्चा मगाशी ज्ञानेश्वर देवकरही करत होते की माझा फटका प्रॉपर होता, तोही जेल गेला, चेंडू बाहेर गेला नव्हता. आणि आता बघा प्रदीपचाही फटका प्रॉपरच होता, मात्र टायमिंग झालं नाही असं म्हणावं लागेल. फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. असेल या दातिलीचे आपला सत्कार होईल. साई भक्त समीर पाटील दातिलीचे एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि साई भक्त आहेत, त्यांचा सत्कार होईल बाळू पाटील यांच्या शुभ हस्ते. 29 झाल्या, 18 अजूनही करायचे आहेत. 13 चेंडू मध्ये 18 करायचे आहेत. तेरा चेंडू 18. या बॉलनंतर तुम्ही जलपान करू शकता, चर्चा करू शकता, टीम मिटिंग घेऊ शकता, सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत. ज्यावेळी तुम्ही 3 षटकामध्ये ड्रिंक्स ब्रेक घेता त्याही तुमच्याकडे वेळ असतो, टीम प्लॅनिंग तुम्ही आखू शकता. अलंकार संते साहेबांच्या शुभ हस्ते आपण एस्ट्यांचं पूजन केलं, त्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते टॉस झाला, राष्ट्रगीत घेतलं. या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहिली. आणि आता 29 वरती 2 ही अशी परिस्थिती या मॅच मध्ये देवीचा वाडा 40+ संघाची. छगन गिरीश आलेत बॅटिंग करण्यासाठी, खराब फटका आहे, जेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. दत्ताने एक चांगला जेल टिपलाय, गिरीश 0 वरती बाद. मॅच ऑन. 12 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे, 18 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक फक्त समीर पाटील या आपला सत्कार होईल दातुलीचे. ॲडव्होकेट विनायकदादा पाटील यांचे आगमन झाले सागावचे, त्यांचे हार्दिक स्वागत. क्रिकेटवरती असलेले त्यांचे प्रचंड प्रेम, जेव्हा जेव्हा सागाव रेग्युलर संघ खेळतो, 40+ खेळतो, नेहमीच ते खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी पारितोषिकांचंही वर्षाव ते करत असतात. तर या विनायकदादा पाटील आपणही आपले हार्दिक स्वागत. साई भक्त समीर पाटील यांचाही सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केले होते बाळू पाटील यांच्या शुभ हस्ते. अतिथी देव भव आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान केला होता. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 18 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच संपली नाहीये. राजू मात्रेचं विकेट, त्यानंतर जितू आपण पाहिलेल्या मैदानाच्या आतमध्ये प्रदीपचा विकेट, आणि आता काही क्षणापूर्वीच गिरीश बाद झालेले आहेत. भावेश पाटील आमच्या सोबत आहेत. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 18 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मॅच ऑन.
ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही पाहतात उंबारीचं, जिथे लेदर बॉल क्रिकेटच्या बऱ्याचशा मॅचेस होतात. सनी भोईर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत उंबारलीचे. याच मैदानामध्ये तुम्हाला 15 मार्च ते 19 मार्च ग्रामीणची नाईट स्पर्धा 40+ संघ तुम्हाला खेळताना दिसतील. दत्ता आलेत गोलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू आपण पाहतोय रनआउटची संधी आणि फलंदाज हेमंत मात्रे एकही चेंडू न खेळता रनआउट. नाराज आहेत कारण की ऑलरेडी 3 विकेट गेल्यात. ही 4थी विकेट गमावली. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 रन्स करायचे आहेत. दातेलीच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर सागाव संघ आपण पाहिलं तर नवापाडा संघाला 5 रनची पॅनल्टी लागली होती आणि त्यांनी ती स्वीकारली सुद्धा होती कारण ते उशिरा आले होते. अकरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा करायचे आहेत. नवीन फलंदाज विलास आलेत मात्र ते नॉन स्ट्राईक एंडला आहेत. दत्ताचा पलटवार पाहायला मिळेल का? कव्हर्सला क्षेत्ररक्षक छगन थोडेसे थांबले, स्वतःला सावरलं की त्यांना वाटलं की झेल मिळणार नाहीये. आणि यासाठी बऱ्याच वेळा ज्ञानेश्वर सांगतात ज्यावेळी तुम्ही डीपमध्ये फिल्डिंग करताना स्टार्ट घेत जा. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघा, ग्रामीण क्रिकेटमध्ये बघा, ज्यावेळी चेंडू बॉलर रिलीज करतो त्यावेळी तुम्हाला स्टार्ट घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही सीमारेषेमध्ये डीपमध्ये फिल्डिंग करता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 10 बॉलमध्ये अजूनही 15 करायचे आहेत. मॅच संपली नाहीये. पलटवार होईल. दत्ताचं षटक चांगलं आलं तर दबाव निर्माण होऊ शकतो देवीचा वाडा 40+ संघावरती. मात्र विलास आणि जितू हे 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. या मॅचमध्ये हेमंत मात्र एकही चेंडू न खेळता रनआउट झालाय. ही खंत राहिली कुठेतरी हेमंतच्याही मनामध्ये की दुसरी रन नव्हतीच तिथे. दत्ता समोर मारलाय. जितू पाटीलचा फेवरेट फटका तुम्हाला पाहायला मिळतो आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. वेगाने आलेत.
जितूने कॉल दिलाय 2 धावांचा आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याला माहिती एक ऑलरेडी रनआउट ऑफ विकेट रनआउटची गेली होती. पराभूत टीमसाठी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये पुष्पदीप जेलर, सुरेश सोनी यांच्याकडनं चांदीचं नाणं दिलं जाणार आहे. आणि पहिली संकल्पना असेल की पराभूत झालेला संघ काहीतरी घरी घेऊन जाईल. त्यामुळे सागाव 40 संघाचं मनापासून आम्ही कौतुक करू. म्हणजे सागाव चषकमध्ये नेहमीच तुम्हाला वेगळं काहीतरी पाहायला मिळतं आणि त्याचमुळे ही स्पर्धा 40+ मधली सर्वात चर्चेत असणारी स्पर्धा आहे. भरघोष बक्षीस, सोन्याचे कॉईन, कॅश प्राईज, 7 बॉलमध्ये 5 करायचे आहेत, कंपल्सरी चेसिंग. चला जास्त वेळ घेऊ नका. या सूचना मी सातत्याने का देतो की वेळ सामना खेळणं गरजेचं आहे. मॅचचा एक रिदम असतो. चांगला बॉल होता मात्र ज्ञानेश्वरकडनं झालेली चूक. आता एक धाव वेगाने पूर्ण केली जितूने. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय जितूने आणि दुसरी धाव तो पूर्ण करेल. कारण जितूला माहिती आहे एक एक रन्स क्रिकेटमध्ये किती महत्त्वाची आहे. आता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि फक्त 3 धावा या मॅचमध्ये करायच्या आहेत. त्या लोटोई क्रिकेट संघ देवीचा पाडा 40+. देवीचा पाडा रेग्युलर संघाने सुद्धा खूप चांगला खेळ केला. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक. उंबारली संघ सुद्धा सुपर 8 मध्ये आगासन संघासोबत त्याला मॅच खेळायची आहे. मनोज भोईर यांच्याकडनं बघा, विलासने जर चौकार मारून हा सामना फिनिश केला तर 500 आणि षटकार मारून जर सामना फिनिश केला तर 1000 रुपये. मनोज भोईर यांच्याकडनं आपण पाहतोय उंबारलीचे. आणि आमचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळत आहे सचिन विष्णू पाटील जे सागावचे आहेत. आपले सर्वांचे लाडके माजी आमदार सुभाष गणू भोईर यांचा कटआउट तुम्ही पाहतायत. त्यानंतर कार्यसम्राट माजी उपसरपंच काटेचे ज्यांनी ग्रामीण टेनिस बॉलमध्ये आतापर्यंत 79 बाईक पुरस्कृत केलेत ते काशीनाथ काना पाटील. त्यानंतर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचाही कटआउट तुम्ही पाहतायत. अनिल सीताराम म्हात्रे समाजसेवक. श्याम पाटील यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला पाहायला मिळते स्वर्गीय शंकर सुदाम पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यानंतर आपले सर्वांचे लाडके नवनिर्वाचित आमदार राजेजी गोवर्धन मोरे यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आणि आता वळूया मॅचच्या दिशेने. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 3 धावा करायच्या आहेत. पुढच्या मॅचमध्ये मंगेश इलेव्हन वाडेकरने टॉस जिंकलाय. निलेश कापसे कंपनीने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. निलेश कापसे टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी चर्चेत असणारं नाव. निलेश कापसे आपल्या करिअरमध्ये एक 4 व्हीलर कार सुद्धा त्यांनी पटकावलेली आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मनोज खंडागळे यांचं आगमन झालंय, त्यांचे हार्दिक स्वागत. पुढच्या मॅचमध्ये ते इनॅक्शन मध्ये हलक्या हाताने खेळत आहे, सॉफ्टवेअरचा वापर केलाय. तरी मनोज भोईर यांनी पारितोषिक लावलं असेल. विलासला षटकार मारला तर 1000, चौकार मारला तर 500. म्हणजे त्यांना माहिती आहे मॅच महत्त्वाची आहे. कारण बऱ्याच मॅचेस स्पर्धा झालेल्या आहेत. देवीचा पाडा संघाला संघर्ष करावा लागलाय. त्यामुळे पारितोषिक महत्त्वाचं नाही आहे त्यांच्यासाठी, विजय त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्या विजयाच्या ते शोधात आहेत. आणि त्याचमुळे आता जितू आणि विलासने जिम्मेदारी घेतली की 5 बॉलमध्ये 2 धावा आपल्याला करायचे आहेत. ध्रुवा ठाकूर यांचं आगमन झालंय. प्रसिद्ध यूट्यूब स्टार सोनार पाड्याचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ध्रुवा ठाकूर आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सागाव चषक 2025. झेलची शक्यता आहे, झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच क्रिकेटचं समीकरण असतं. आमचे मित्र विराज पाटील यांचे आगमन झाले आणि निर्भयचे आगमन झाले. निर्भय आपलंही हार्दिक स्वागत. आणि आज महाशिवरात्री त्यामुळे बघा प्रसाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याबरोबरच सामना जिंकलाय आणि अखेर विजयाचं खातं उघडलं या स्पर्धेमध्ये. तो लोटू आईचा आशीर्वाद घेऊन देवीचा वडा 40+ संघाने हा बॅटिंग टीव्ही स्क्रीनवर आपल्याला या मॅचची समरी तुम्हाला पाहायला मिळते. दीपकने 19 रन केले होते, विकासने 12 केले होते, जालिंदरने 6 केले होते. मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे तर ज्याने 2 षटकं टाकली, 13 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या, शरद उर्फ बाळा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्या तत्पूर्वी पराभूत टीमचे कॅप्टन ज्ञानेश्वर देवकर आपण यायचे. आपल्याला चांदीचं नाणं दिलं जाईल पुष्पदीप जेलर सुरेश सोनी यांच्याकडनं. चला
पराभूत टीमचे कॅप्टन या सर्व अगोदर ज्ञानेश्वर देवकर आपण यायचे, आपला सन्मान केला जाईल. ज्ञानेश्वर देवकर पराभूत टीमचे कॅप्टन. मोठी देसाईचे आपण यायचे. पुष्पदीप ज्वेलर्स सुरेश सोनी यांच्याकडनं चांदीचं नाणं आहे. प्रत्येक पराभूत टीमला हे पारितोषिक दिलं जाईल. त्यामुळे या मोठी देसाईचे कॅप्टन. स्वप्नील भोईर काय करतायत? फिल्डिंग आहे तुमची. बऱ्याच वेळा फलंदाजांना असंही वाटतं बाळू पाटील की आपल्या टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतली की काय, मात्र नाहीये. ग्रामीण क्रिकेटमध्ये फारसा वेळ आम्ही पाहिलं फिल्डिंगच घेतली जाते. शरद उर्फ बाळा ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अलंकार संते साहेबांच्या शुभेच्छा आपण देणार होतं मॅन ऑफ द मॅच. आणि पराभूत टीमचे कॅप्टन या ज्ञानेश्वर देवकर आपल्याला चांदीचं नाणं दिले जाईल. बघा राजू मात्रे जो टीम पराभूत होईल पहिल्या मॅचमध्ये त्यांना सुरेश सोनी पुष्पदीप ज्वेलर्स यांच्याकडनं चांदीचं नाणं. मग अजून काय पाहिजे? पहिल्या मॅच पासून बक्षीस आहेत. शरद या 2 षटकं 13 धावा आणि 2 विकेट. राजू मात्रे आज जबरदस्त गोलंदाजी केली शरद उर्फ बाळाने. 2 षटकात फक्त 13 2 विकेट. शरद मात्रेने एक्सटेक्शन सुद्धा खूप चांगलं केलं याचाही मी उल्लेख करेन. चला मोठी देसाईचे कॅप्टन या आपण लवकर आलेले आहेत ज्ञानेश्वर देवकर. मी अलंकार संत यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते चांदीचं नाणं आहे या स्पर्धेमध्ये. टॉस जिंकलाय वाडेकरने. बघा यानंतर दातिवली विरुद्ध वाडेकर मॅच होईल. त्यानंतर निर्जेबी विरुद्ध हेडुटणे मॅच होईल. त्यानंतर अंतारी विरुद्ध चिकनगर मॅच होईल. त्यानंतर देसाई विरुद्ध आगासन मॅच होईल. आणि त्यानंतर दरवर्षी सागौसची स्पर्धा जेव्हा जेव्हा होते नक्कीच आमच्या सोबत ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो, एक चांगले समालोचक ज्यांचा आवाज तुम्ही सातत्याने नवी मुंबईमध्ये ऐकत असतात असे अजित देसाई. चला मॅच सुरू करा. पेनल्टी नाहीये कोणत्याही प्रकारची. गणेश आयोजन समितीच्या वतीने सूचना आली दुसरी इनिंग जर समाप्त झाली तर तुम्हाला पेनल्टी लागेल. ओके चला हरकत नाहीये. असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे त्यामुळे तेच नियम आम्ही फॉलो करतोय लक्षात घ्या. फक्त प्रत्येक टीमला विनंती असेल चेतन मात्रे आपण की वेळेवर या वेळेवर सामने खेळा. तुम्हाला इथे आज उपवास आहे त्यामुळे खिचडीची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व काही आहे. ऐकूया अजितचा आवाज.